हॅलो, नमस्कार. मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी असं थोडंसं आवरलेलं आहे, कारण आम्ही निघालो आहोत सिद्धटेकला. आम्ही दौंडमध्ये राहतो, त्यामुळे सिद्धटेक अगदी अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरावर आहे. आम्हाला जवळ पडतं, त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा अगदी थोडंसं निराश वाटलं, की सिद्धटेकला गणपती बाप्पाच्या पाया पडून येतो आणि आमचं खरंच खूप पॉझिटिव्हिटीने मन भरून जातं. आणि याला बघा, वाऱ्यामुळे झोप आलेली आहे, तर मी याला जागवत होते आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचे जवळजवळ 4:30 पावणे 5 झाले असतील आम्ही निघालो तेव्हा. तर वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि सिद्धटेकला येताना तुम्हाला इथे 2 ते 3 पेट्रोल पंप लागतील, त्यामुळे पेट्रोल पंपची बिलकुल काळजी करू नका. तर आम्ही पोचलो आहोत देऊळगावमध्ये आणि देऊळगाव हे सिद्धटेक आणि दौंडच्या अगदी मधोमध आहे असं म्हणायला हरकत नाही. देऊळगाव क्रॉस केलं की 15 ते 20 मिनिटांमध्ये सिद्धटेक तुम्हाला जवळ आले असं समजून घ्यावं. आणि सिद्धटेकला आल्यानंतर अगदी नाश्त्याची काळजी करायची काही गरज नाही, कारण चालताना तुम्हाला इथे भरपूर असे रेस्टॉरंट आणि स्नॅक सेंटर दिसतील. तर मी बघत होते की आणखी काय काय इथे डेव्हलप झाले. आम्ही अगदी 12 वर्षापासून इथे चक्कर मारतो, त्यामुळे ना खूप बदल झालेले आहेत. हे गारवा प्युअर व्हेज अगदी नवीनच झालेलं आहे आणि सर्वात नवीन झालेलं आहे हे जोगेश्वरी मिसळ, जे की बिलकुल नव्हतं. मी आत्ताच पाहिलेलं आहे, नुकतंच तयार झालेलं आहे. तर म्हणलं आता मिसळ खायची वेळ नाही, येताना बघूयात की किती वेळ राहतो आणि काय काय खायला मिळतं. ही आहेत सिद्धटेकमधली छोटी छोटी घरं. इथे तुम्हाला गावचं जेवण खायला मिळेल. फक्त मंदिरात जाताना तुम्ही यांना सांगून जायचं आहे की जेवायला येणार आहे म्हणून ते तयार ठेवतात. तर बघा, भीमा नदी आलेली आहे आणि हा आहे सिद्धटेकचा ब्रिज आणि समोर जी दिसतीये ती आहे सिद्धटेकची कमान. तर अगदी 35 मिनिटामध्ये आम्ही आमच्या घराहून सिद्धटेकला पोचलेलो आहोत आणि सिद्धटेकला जाण्यासाठी हा कमानीच्या पुढे डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने तुम्ही जसं सरळ जायचं आहे आणि पहा, सिद्धटेकला आम्ही पोचलेलो आहोत. दिवाळीची लगबग तुम्हाला इथे आजूबाजूला दिसतच असेल. फुलांचे मार्केट वगैरे भरलेले आहेत. हे आहे सिद्धटेकचं मंदिर. सिद्धटेकला जाताना मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला पूजेचे काहीही सामान बाहेरून नेण्याची गरज पडणार नाही, कारण इथे आजूबाजूला भरपूर पूजेचं सामान विकत मिळतं. आम्ही फक्त फुलं आणि दुर्वा घेतलं होतं, कारण देवाला काही वाहू देत नाहीत, त्यामुळे साधं सिंपलच आम्ही शक्यतो घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही बघू शकता, हा आहे मंदिराचा परिसर. मंदिरात कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्ही पाया पडून आलो आणि त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूचं जे आहे, जसं की दगडी बांधकाम, कोरीव काम, भिंती, हे सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. हे झुंबर मला फार आवडलं, अगदी सुंदर दिसत होतं. त्यानंतर बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्ही पाहू शकता, मंदिराच्या आजूबाजूला अशी छानशी दुकानं आहेत, जिथे तुम्हाला पूजेचं प्रत्येक पद्धतीचं सामान मिळणार आहे. ही आहेत पितळेची सुंदर सुंदर भांडी, दिवे, देव आणि त्याचबरोबर देवपूजेसाठी लागणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक सामान, अगदी सुंदरसे हार म्हणू नका किंवा काही म्हणू नका, सर्व इथे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता, अगदी 6:30 वाजलेले आहेत, पण इतका अंधार पडला होता जसं की खूप उशीर झालाय. तर आम्ही घराच्या वाटेकडे वळालो आणि हे पहा, इतकं सुंदर दृश्य होतं. सूर्य असा मावळताना लाल लाल दिसत होता नदीच्या किनारी आणि हे खूप छान वाटत होतं. पटकन आम्ही जोगेश्वरी मिसळच्या इथे थांबलो आणि मिसळ खायची वेळ नव्हती, पण म्हणलं चला संध्याकाळच्या वेळी भेळ तर खाऊ शकतो. तर आम्ही भेळ खाल्ली. भेळ अतिशय सुंदर होती. त्यानंतर आम्ही दौंडला पोचलो. दौंडला पोचल्यानंतर आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण मला करायची होती थोडीशी शॉपिंग. तर मी इथे कुबेर वुलन्स म्हणून आहे, जे की भरपूर जुनं दुकान आहे, आमच्या ओळखीचेही आहे. तर इथे शोरेला 2-3 टी शर्ट घ्यायचे होते आम्हाला, पण चॉईस होत नव्हतं. तर त्याला 2-3 टी शर्ट घेतले. त्यानंतर मलाही 2-3 गाऊन पाहत होते मी. थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर सगळ्यात आधी लाईट्स वगैरे ऑन केल्या. लाईट्स ऑन केल्यानंतर आता म्हणलं की पूजा करावी. इतर वेळी फ्रेश होऊन छान तोंड हातपाय धुवून पूजा करते, पण स्पेशली देवाला जाऊन आलो की तोंड हातपाय न धुता पूजा करावी, असं आमच्या इथे मान्यता आहे. तर छान पूजा वगैरे केली. त्यानंतर गाऊन कसे आणले हे तुम्हाला दाखवते. खरं तर गाऊन घालायची सवय सोडायची आहे, पण अजून काही सुटत नाही आहे. कधी सोडायची ते पाहूयात. तर मी हे कॉटनचे 2 गाऊन आणले आहेत. याचं मटेरियल मला छान वाटलं. अतिशय मऊ होतं आणि सुंदरही होतं आणि कलरही वेगळे होते. तर मी असे गाऊन आणले आणि असा होता माझा आजचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.